गुरु परमात्मा परेशू, ऐसा ज्याचा दृढ विश्वासू, देवतयाचा अंकिला, स्वये संचरा त्याचे घरा. एका जनार्दनी गुरुदेव, येथे नाही बा संशय. संत एकनाथांनी 700 वर्षापूर्वी ह्याच्या अभंगाच्या 4 ओळी सांगितलेल्या आहेत. त्यातनं आपल्याला एक सातत्यानं असं दिसत आलंय की सर्वत्र परमेश्वराच्या ठिकाणी गुरुचं अधिष्ठान हे आपण ठेवलेलं आहे. आणि आज ह्या कार्यक्रमात जे आपलं अधिष्ठान लाभलेलं आहे ते सरदार बाबासाहेब माने यांचे विचार, यांचे संस्कार, यांचे मार्गदर्शन आणि त्या अधिष्ठानाची ताकद काय असू शकते हे बघू शकतोय आपण की आज आपण 92वी जयंती त्यांची साजरी करत असताना त्यांच्या अपरोक्ष त्यांना अभिप्रेत असलेलं काम, ताईंच्या आदर्श नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली चित्रलेखाताईंच्या आपण ही संस्था घेऊन जातीये. हे स्थान, हे गुरुस्थानी जो विचार आपण ठेवतो त्याचा आहे असं मला वाटतं. आणि त्या पवित्र स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो. खऱ्या अर्थाने त्यांच्या ऊर्जेचे, त्यांच्या आशीर्वादाचे काही बिंदू आपल्या अंगावर पडावेत या हेतूनं आजचा हा कार्यक्रम मी खऱ्या अर्थानं स्वीकारलेला आहे. सातत्याने गेली 12-15 वर्ष ज्यांच्या बरोबर, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्यांच्याकडून शिकत शिकत मी विद्यापीठात काम करत राहिलो त्या माझ्या मार्गदर्शिका, ज्येष्ठ भगिनी आदरणीय चित्रलेखाताई, ज्यांना आता मी छोट्या चित्रलेखाताई म्हणू शकतो. मला छाप त्यांच्या दिसायला लागायला सुरुवात झाली. त्या म्हणल्या प्रयत्न आहे, पण मला प्रयत्न वाटत नाही. कॉन्फिडंट परफॉर्मन्स ज्याला म्हणता येईल त्या आदरणीय या आपल्या माऊली एज्युकेअरच्या संचालिका प्रियांकाताई कदम, ज्यांच्या निमंत्रणामुळे मी या ठिकाणी उपस्थित राहिलो, त्या माझ्या शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट मधल्या सहकारी डॉक्टर भाग्यश्रीताई जाधव मॅडम, सर्व आपल्या संस्था अंतर्गत युनिट्सचे जे प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांना मी अभिवादन करतो. खऱ्या अर्थानं आता ज्यांनी प्रस्तावनेत सांगितलं की संस्थेची पुण्याई मोठी आहे की जे निवृत्त झालेत त्यांनीही हा कौतुक सोहळा इथं आपले आदरांजली, भावांजली व्यक्त करण्यासाठी यावं, ह्याच्यावरनं संस्थेचे आणि त्यांचे ऋणानुबंध काय आहे ते नक्की लक्षात येतं. असे माझे विद्यार्थी, माझे शिक्षक खऱ्या अर्थाने या कार्यक्रमासाठी सहभागी होण्यासाठी जमलेले सर्व शिक्षक भगिनी आणि बंधूंनो, आज आपल्या सगळ्यांना ताईंनी जे त्यांच्या भाषणात सांगितलं की बाबासाहेबांना असं अभिप्रेत होतं की सर्वत्र एक चांगलं शैक्षणिक वातावरण असावं, परिसरातल्या सगळ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध असावी, विद्यार्थी सर्व गुण संपन्न असावेत आणि ह्या सगळ्यातनं आपला विद्यार्थी असा घडावा की सगळ्यांना त्याचा अभिमान असावा, तो त्याच्या आयुष्यात यशस्वी असावा. बरोबर आहे, असंच आपण आपल्या आणि साहजिक आहे जो म्हणून शिक्षण महर्षी, ज्याला शिक्षण आपल्या आत्म येतंय त्याची ही सर्व स्वाभाविक अभिप्रेत राहणार की मला माझा विद्यार्थी कुठं बघायचा आहे. आणि अशा प्रसंगातनं आपण हे सुरू करतोय. ह्या कार्यक्रमाचं आजचं हे वैशिष्ट्य आहे की त्या दृष्टीनं आपण इथे एकत्रित जमलेलो आहोत. खरं तर हा कार्यक्रम स्वीकारताना माझा हेतू वेगळा होता. जाधव मॅडमचा मला फोन आला की सर असा कार्यक्रम आहे, तुम्ही या. आणि मी विचार केला की आपला हा घरगुती कार्यक्रम आहे आणि आपण जायचं. पण त्यांचं मॅडम जेव्हा पत्र आलं, पत्र म्हणजे स्वतःच एक साहित्याचा नमुना होता, त्यात इतक्या बऱ्याचशा गोष्टी उल्लेख केलेला आहे की माझं हळूहळू दडपण वाढायला लागलं. म्हटलं आता मॅडमच्या आपल्याकडनं बऱ्याच अपेक्षा दिसत आहेत. एक तर मी एक डिस्क्लेमर देतो की मी सध्या सिनेट सदस्य आहे शिवाजी विद्यापीठात. मॅनेजमेंट काउन्सिलची माझी टर्म संपलेली आहे. पण ते त्या पद्धतीने करत असताना मॅडमनी त्या विषयात सगळा एकूण संस्थेचा सगळा परामर्श घेतलेला आहे. तेव्हा माझ्या लक्षात आलं की संस्थेची एकूण आधीची कामगिरी किती उत्तुंग आहे. 2 नंबरकडे मी नंतर येतो. 3 नंबर फक्त मला थोडा मॅडम आक्षेप होता की तुम्ही म्हटलं सगळ्यांना उपकृत वगैरे करावं. माझा काही तो हेतू नाही. मी तुमच्याकडे शिकायला आलोय. आपण सगळेजण मिळून मंथन केलं पाहिजे असं शैक्षणिक धोरणाची स्थिती आहे. त्यामुळे आपण सगळेजण मिळून पुढे जाऊ. आणि थोडा आधार आला तो वक्त्यांची नावं बघून, आधीची सगळी नावं बघितली तर असे सगळे कुलगुरू, परीक्षा नियंत्रक, प्राचार्य. मग थोडा आधार आला 2 सामाजिक कार्यकर्ते बघितले, जयंतराव आसगावकर बघितले, मग आमचे श्रीकांत भारतीय माझे सहकारी त्यांचं नाव बघितलं. आणि थोडा आधार असा आला की बहुतेक म्हणून ताईंनी मला या व्यासपीठावर निमंत्रित केलं असावं की हितनं गेलं की विधान परिषद जाते बहुतेक. पण हा सगळा जरी गमतीचा भाग सोडला तरी आपली परंपरा इतकी मोठी आहे की इथं येणं हे खऱ्या अर्थानं भाग्याचं लक्षण आहे असं मी मानतो. दुसरी येण्याची भाग्याची गोष्ट अशी आहे की स्वतः रहिमतपूर ही एक ऐतिहासिक भूमी आहे.
ह्याला काही पार्श्वभूमी आहे, इतिहास आहे. आणि इथला इतिहास जाज्वल इथंच नाही तर अमेरिकेच्या माइंड प्लॉट मध्ये सुद्धा त्यांचं आपलं सँड ठेवलेलं आहे. इतकं देशाचं आपल्या ह्या भूमीचं कर्तृत्व आहे असं मला वाटतं. कारण रहमतपूर म्हणलं की आपल्याला आठवतो तो सगळी अफजल खानाची स्वारी, प्रतापगड, शिवाजी महाराजांचं कर्तृत्व. त्यानंतर इथं जे रणदुल्ला खान गेले त्याच्या मुलानं रहमत खाननं उभं केलं त्याचा रोजा म्हणून या गावाचं नाव रहमतपूर पडलं. नंतर अफजल खान येऊन याचं अफजलपूर नाव केलं. पण परत रहमतपूर राहिलं. मुळात कुमटे बुद्रुक हे असं आपल्या असलेलं गावाचं नाव आणि ती ओळख ही राखून त्या देशाला, या जगाला कर्तृत्वान लोक द्यायचं काम या पुण्यभूमीनं केलेलं आहे. त्यामुळे इथं येणं हे खरं तर येणाऱ्यासाठी भाग्यशाली विषय आहे. दुसरी माझ्यासाठी आनंदाची आणि समाधानाची बाब अशी आहे की मुळात माझी मुळं ही याच भूमीतली आहेत. माझं स्वतःचं गाव कोरेगाव आहे, नदीच्या पलीकडे कट्टापूर हे आमचं गाव आहे. तिथं आज सुद्धा आमचं एक जुनं पांडुरंगाचं देवस्थान, तिची जमीन वडील बघतात ते मी मदनात येतो, कुरडा हवळा असेल तर. पण ह्याच ह्याच्यात असल्यामुळे इथं यायची संधी मिळणं हे माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब होती. आणि ताई असल्या तर अजून आनंद झाला असता की ताईंनी त्या सगळ्या उपस्थित आपण हा काम कार्यक्रम करू शकलोय. मात्र मला खात्री आहे की ताई इतक्या संवेदनशील आहेत या कार्यक्रमाच्या बाबतीत की अपरिहार्यता असल्याशिवाय ताई अनुपस्थित राहणं केवळ अशक्य आहे. मला असं वाटतं की आपण आता या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि शिक्षकांची भूमिका असा विषय घेऊन आजच्या या एकूण विचारमंथनाला सुरुवात करणं अपेक्षित आहे. पण जसं आता आपण प्रियंकाताईंच्याच मांडणीपासून पुढे घेऊन जाऊ की सरदार बाबासाहेब मानेंचं जे एकूण शिक्षणाविषयीचं स्वप्न होतं ते आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे आपल्याला लक्षात येईल की ज्या ज्या विचारवंतांनी शिक्षणाविषयी विचार केलेला आहे ते म्हणजे हेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे का. मग सुरुवात करताना अशी करावी असं मला वाटतं आता या सगळ्या एकूण परिस्थितीनंतर की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व शिक्षकांची भूमिका असं असण्यापेक्षा शिक्षकांची भूमिका आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ह्याच्या आधी काय होतं आणि आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला शिक्षकांकडनं काय भूमिका अभिप्रेत आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे सध्या एक परवलीचं वाक्य सगळीकडे चाललंय की आपल्याला आपल्या देशाला विश्वगुरू बनवायचंय. दुर्दैवानं ते पॉलिटिकल स्टेटमेंट वाटायला लागतं पण एज्युकेशन सेक्टरसाठी आपली ती पंचलाईन असावी अशासाठी आपण सगळ्यांनी ते वाक्य बघितलं पाहिजे. मुळात असं आहे की पुन्हा विश्वगुरू बनवलं पाहिजे म्हणजे खरंच आपण कधी विश्वगुरू होतो का याचा थोडा शोध घेतला पाहिजे. मग मुळात असं आहे की जर होतो कारण जे जिथं हरवलंय तिथं शोधलं पाहिजे, दुसरीकडे शोधून सापडणार नाही. आपण आपल्या मुळात जर शोधायला सुरुवात केली तर आपल्याला असं लक्षात येणार आहे की आपण खऱ्या अर्थाने विश्वगुरू म्हणून आपल्या देशाने काय भूमिका पार पाडली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे विन्स्टन चर्चिल इंग्लंडचे जे त्या काळचे ब्रिटिश हे होते पंतप्रधान, दुसऱ्या महायुद्धात तिने अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडली. तिने असं एक मॅक्झिम वापरले की द लॉंगर यू लुक बॅक द फार्दर यू लुक फॉरवर्ड. म्हणजे तुम्ही तुमच्या भूतकाळात जितक्या खोलवर बघत जाऊ शकाल, समजा 1000 वर्ष मागे जाऊ शकाल तर तुम्ही 1000 नंतरचा भविष्य काळाचा वेध घेऊ शकाल. तुम्ही जर 5000 वर्ष मागे जाऊ शकलो आपण तर 5000 वर्ष पुढची तुमची दृष्टी होऊ शकेल. आणि 10,000 पर्यंत जाण्याची कारण बाकी कोणाची क्षमता नाही, फक्त आपल्या भारतीयांची ही क्षमता आहे की आपण 10-15 हजार मागे जाऊ शकतो वर्ष. कारण आपल्याकडे घडलेलं रामायण महाभारतापासूनचा इतिहास आपल्याकडे, त्याच्या स्मृतिचिन्ह आपल्याबरोबर आहेत, तेव्हापासूनचे काही आपल्याला अवशेष सापडतात की ज्यातनं आपल्याला इतिहासाचा शोध घेता येऊ शकेल. काही पारंपरिक पुस्तक आहेत, काही ग्रंथ आहेत, काही जुनं साहित्य आहे ज्यातनं आपल्याला आपली शिक्षण पद्धती समजून घ्यायला मदत होऊ शकते. आणि मग हे असं करत जाता जाता आपल्याला शेवट असं बघावं लागेल की आपण ज्या वेळेला म्हणतो की आपल्याला आपला देश विश्वगुरू करायचा याचा अर्थ आपल्या इथली संपूर्ण शिक्षण पद्धती ही शिक्षक केंद्रित अर्थात गुरु केंद्रित केलेली असली पाहिजे. मग हे सगळं असताना की ह्याच्या आधीची परत एकदा पद्धती काय होती तर आपण असं बघतो की आपल्याकडे आतापर्यंत असं बरेचदा सांगितलं गेलं की आपल्याकडं जे काही सगळं म्हणजे मंदिरं असतील, धर्मकांड असेल, हे सगळं कर्मकांड म्हणून याकडे बघितलं गेलंय. मात्र ह्याच्या आधीची जर का आपण इकोसिस्टीम म्हणून ह्या विषयाकडे जर बघितलं असं लक्षात येईल की आपल्याकडे जिथं जिथं देवळं आहेत तिथं तिथं धर्मशाळा आहेत, जिथं जिथं धर्मशाळा आहे तिथं तिथं शाळा भरतायत आणि जिथं तिथं शाळा नाही तिथं घरात सुद्धा विद्यार्थी घेऊन शिकायची यापूर्वीची परंपरा आहे. म्हणजे पूर्वीची तर गुरुकुलांविषयी मी सांगायची गरज नाही, आपण इतिहास सुद्धा वाचू शकता की नालंदा, तक्षशिला यांचे दर्जा एवढे मोठे होते की त्यांना आपल्या गुरुकुल चालवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या दारात जाण्याची गरज पडत नव्हती, इतकी आपल्या देशाची परिस्थिती होती. आणि फक्त भारतीय विद्यार्थ्यांसाठी नाही तर तक्षशिला, नालंदा सारख्या विद्यापीठात शिकण्यासाठी जगभरातल्या देशातनं विद्यार्थी हे त्या ठिकाणी येत होते.
ऍक्च्युली गुप्त साम्राज्य म्हणजे चंद्रगुप्त मौर्य वगैरे आपण जे गुप्त साम्राज्याच्या काळात त्या नालंदा विद्यापीठाचे जे अवशेष 6व्या शतकात सापडतात, 4व्या-6व्या शतकापर्यंत सापडतात, ज्या काळात ते निस्तनाभूत झालं त्याच्या आधीपासून त्याचा परफॉर्मन्स चालू असणार आहे. मग त्या इमारती किती होत्या, लायब्ररी 3 मजली होती, 6 महिने जळतो, ह्या आपण जाऊया नको, पण त्याचा दर्जा काय होता ह्याच्याकडे मात्र नक्की येऊया. आज आपण असं म्हणतोय की आपल्या देशातल्या टॉपमोस्ट एज्युकेशन इन्स्टिट्यूट जर कुठल्या असतील तर त्या IIT IIM असतात, बरोबर आहे. देश पातळीवर ज्यावेळेला त्याची गुणवत्ता लागती त्यावेळेला असं आढळून येतं की देश पातळीवर 140 मधनं एक विद्यार्थी IIT IIM मध्ये जातो. आणि त्यावेळेला जर का नालंदाचं जर मेरिट जे रेकॉर्ड मध्ये सापडते ते जर आपण बघितलं तर आपल्या असं लक्षात येतं की 1500 विद्यार्थ्यांमागं एक विद्यार्थी त्या युनिव्हर्सिटीत प्रवेश घेऊ शकत होता जगभरातनं. म्हणजे सगळ्या देशातनं आज आपण जर बघितलं, सिडनी असेल, नायजेरिया असेल, कंबोडिया असेल, रशिया असेल, इथं सुद्धा आपले सगळ्या संस्कृतीचे अवशेष सापडतात. ह्याचं कारण आपण सांगतो की मागच्या 10,000 वर्षात आम्ही एकावर जाऊन अतिक्रमण केलेलं नाही. मग आपली संस्कृती तर पोहोचली कशी? आपल्या व्यापाराच्या निमित्तानं पोहोचली, आपल्यातनं जे शिकून विद्यार्थी गेले त्यांच्या निमित्तानं पोहोचली. आणि आपल्याला ही आपली संस्कृती कुठनं कळतीये? कारण आपलं तर बरंच साहित्य जे काही रेकॉर्ड होतं सगळं जळलं. कसं जळलं? काही जाळलं गेलं, काही आपण बंबात जाळलं दुर्दैवानं, काहीला वाळवी लागली, असं म्हणून सगळं ते संपलं. पण जे परदेशी प्रवासी आले त्यातला चायनीज जो प्रवासी जिऑन झँग म्हणून आणि थिजिंग म्हणून ह्यांच्या ज्या स्वतःच्या ऑटोबायोग्राफीज आहेत ह्याच्यात त्यांनी नालंदा तक्षशिलाच्या त्यावेळेच्या गोष्टींचं वर्णन केलं. त्यातनं आपल्याला मात्र निश्चित पद्धतीने समजू शकतो. मग असं त्यात त्यांना लक्षात येतं की जर का ह्या 1500 पैकी एका विद्यार्थ्याला जर का प्रवेश मिळणार असेल तर राहिलेल्या 1499 विद्यार्थ्यांनी काय करायचं? मग त्यासाठी प्रोव्हिजन अशी होती की त्या नालंदा विद्यापीठाच्या भोवती 18 विद्यापीठं अशी होती की ज्यात ते विद्यार्थी प्रवेशित होत होते. म्हणजे आपण एज्युकेशन म्हणून बोलतोय तर आपल्याला लक्षात येऊ शकते की त्यावेळेची व्याप्ती काय असेल. आणि हे विद्यार्थ्यांनी त्या विद्यापीठात शिकून त्यांचं एक चरित्र निर्माण करणं. मग त्यात परत व्हरायटी होती की त्यांना जर का आपल्याला एखाद्याला कॉमर्समध्ये करायचंय तर गुजरातमध्ये वल्लभी विद्यापीठ असं होतं की जे कॉमर्स आणि मॅनेजमेंट ओरिएंटेड होतं. खालती इथं कांचीपुरमला असं होतं की टेक्सटाईलशी रिलेटेड विद्यापीठ होतं. आणि आपल्याकडं साऊथ टू नॉर्थ आणि ईस्ट टू वेस्ट असा पूर्ण प्रवास केलेले विद्यार्थी. आणि माझं आता टेक्सटाईल शिकून झालं, आता मला मॅनेजमेंट मध्ये शिकायचंय असे जनरल 20 वर्ष वयानंतर त्या विद्यापीठात प्रवेश दिला जात होता. अशा त्यावेळेचा आपल्याला रेकॉर्ड सापडतो. याचा अर्थ त्या काळची एक पिढी ही फक्त ज्ञानपिपासू होती असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आणि त्यांना ज्ञान देणारे जे त्यांचे गुरु असतील हे त्या कॅलिबरचे, त्या पद्धतीने त्यांनी स्वतःलाही तिथपर्यंत पोहोचवलेलं असणार आहे. आता मुळात असं आहे की हे सगळं करत असताना आपल्याला अनेक अडचणींना, अनेक संकटांना सुद्धा सामोरं जावं लागलेलं आहे. आपल्याला असं वाटतं की हे सगळं एका दिवसात संपलेलं नाही. आपल्या संस्कृती अजून सुद्धा बऱ्याच ठिकाणी टिकून राहिल्या. त्याचं कारण असं आहे की आपल्या ह्या सगळ्या विद्यापीठात शिकून गेलेले अनेक विद्वान हे चीन सारख्या ठिकाणी, मंगोलिया सारख्या ठिकाणी, इंडोनेशिया सारख्या ठिकाणी हे आज सुद्धा त्यांचे अवशेष त्या ठिकाणी आपल्याला सापडतात. आज आपण जर चीनमध्ये जर गेलो तर कुमार जीवा म्हणून तिथं पुतळा लावलेला आहे जो आपल्या इकडनं तिकडे ते गेले. त्याने अनेक ग्रंथ तिथं 100 ग्रंथ आपल्याकडचे संस्कृत मध्ये चायनीज मध्ये ट्रान्सलेट करून दिले. आणि आज आपण असं म्हणतो की छपाईचा शोध पहिला हा चीनमध्ये लागला. मात्र ते जे काही त्याच्या मागचं मोटिव्ह होता त्या कुमार जीवन त्या विषयात सगळं पूर्ण कॉन्ट्रीब्युशन वज्रछेदिका म्हणजे त्यांचे ते पहिलं पुस्तक जे छापलं गेलं हे आपल्या इथल्या सगळ्या शास्त्रांवरचं आधारित असलेलं ते पुस्तक होतं. आता हे मला सांगतोय हे जर का आपल्या भारत मातेने यापूर्वी जर प्रोड्यूस केले आता जर आपल्याला परत तेच प्रोड्यूस करायचं असेल तर काय याचा मधला शोध घ्यायचा म्हणजे मला असं वाटतं परत एकदा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असणार आहे. मग हे सगळं जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला त्या दृष्टीनं काही शिक्षण पद्धती डेव्हलप केल्या पाहिजेत. मग हे सगळं एका दिवसात संपलं कदाचित एका दिवसात संपलेलं नाही. हा सगळा प्रवास कंटिन्युअसली चालू होता. हे चालू असताना असं जर का आपण अभ्यास केला की आज आपण आपल्या विद्यार्थ्याला म्हणतो की तुला मी माझा सिलेबस पूर्ण केलाय, त्याचा आज आपला निकष काय, त्यानं परीक्षेत मार्क किती पडतोय, त्याला ग्रहण किती झालं, याच्यावर जर त्याचा अभ्यास घ्यायचा ठरला किंवा त्याची परीक्षा घ्यायची ठरली तर आपण आपल्या कॉन्फिडन्स सांगू शकतो की याला फक्त शिक्षक जबाबदार नाहीत, व्यवस्था, विद्यार्थी मानसिकता, बदललेली परीक्षा सगळ्या गोष्टी जबाबदार आहेत. पण परिस्थिती आता अशी आहे की मार्क बेस सगळं मेरिट ठरत असल्यामुळं विद्यार्थ्यांच्याकडे खरंच ते कौशल्य, खरंच ती गुणवत्ता आहे का ह्याचा आपल्याला शोध घ्यावा लागणार आहे.
आणि ह्याचं कारण असं आहे की प्रत्येक टप्प्यावर तो विद्यार्थी ग्रूम करणं हे जर का त्या शिक्षकाबरोबर त्या गुरुबरोबर जर तो विद्यार्थी राहत असेल तरच ते शक्य होणार होतं. एक सगळ्यात महत्वाचा पार्ट यातला असा आहे की आपल्याला ह्या सगळ्या विषयात असं महत्वाची गोष्ट अशी की विद्यार्थ्याला त्या विषयाचं आकलन झालंय का नाही झालंय हे आपल्याला वेळोवेळी करण्यासाठी आत्ताची शिक्षण पद्धती शिक्षकांना परवानगी देत नाही. तो विद्यार्थी तिसरीतनं चौथीत गेलाच पाहिजे, चौथीतनं पाचवीत गेलाच पाहिजे, 8वी पर्यंत नापासच करायचं नाही. मी सांगतो हातपाय बांधूनच पळायला लावलेले आपल्याला. त्यामुळं आताच्या शिक्षण पद्धतीचा जो काही आउटकम निघतोय त्याचा दोष आपण शिक्षकांनी आपल्यावर घ्यायचं कारणच नाही. पण रिफॉर्म कोण करणार तर आपणच करावं लागेल, कारण त्याशिवाय ते रिफॉर्म होणारही नाही. पूर्वीच्या काळात तसंच मी गंमत म्हणून म्हटलं माझं उगाच हे चुकायला नको म्हणून मानसिकता अशी होती की सगळ्यात पहिल्यांदा त्या विद्यार्थ्याचा तो विषयचं त्याला आकलन झालं पाहिजे, मग त्याला स्मरण झालं पाहिजे, मग त्याला धारण करता आला पाहिजे तो विषय. आणि जर त्यानं धारण केल्यावर त्याला हे आल्यावर त्यात मास्टरी आल्यावर मग त्यानं परीक्षा द्यायच्या. परीक्षेचं स्वरूप कसं होतं सर्वसाधारण बघा की समजा एखाद्या विद्यार्थ्याचं त्याचं पूर्ण जसं सांगितलं की विद्यापीठाचं त्याचं शिक्षण पूर्ण झालंय, आपण थोडं आजच्या परिस्थितीशी सायमल्टेनियसली पडताळत बघत जाऊया. कारण काय ही परिस्थिती लक्षात आल्याशिवाय आपल्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला ते शिक्षण न्यायचंय कुठं ह्याचा अंदाज येणार नाही. तर सगळ्यात महत्वाचं असं आहे की सगळ्यात पहिली परीक्षा अशी असायची की तो शिकून मुलगा तो विद्यार्थी परत आपल्या गावात आला की घटिका परीक्षा असायची. मातीची घटिका उलटी करून ठेवली की गावकरी त्याला बसणार गावाच्या मध्ये तो ग्रामसभेत त्याला प्रश्न विचारणार, सांग ही गावातली अडचण हे गावातले पिके ह्याच्यावर ह्या अडचणीत गावात ह्याच्याकडे तुझ्याकडून तुला काय तोडगा शिकवला. मग त्याला मल्टी फॅकल्टी क्वेश्चनिंग ज्याला म्हणता येऊ शकेल अशा पद्धतीने ती घटिका ही परीक्षा असायची. त्यानंतर दुसरी अशी आहे की जो ज्या विषय स्वतःला एक्सपर्ट मानतो त्याला शलाका परीक्षा म्हणून दिली जायची. ती शलाका परीक्षा अशी की समजा मी म्हटलं मी अर्थशास्त्रात तज्ज्ञ झालेलो आहे तर अशी सोन्याची एक काडी असायची, त्याचा समजा तो अर्थशास्त्राचा अग्रंथ आहे, ती काडी ज्या पानात जाईल ते पान उलटायचं, ते निम्मा श्लोक कुठला वाटेल ते गृह असेल त्याच्या पुढचं ते विद्यार्थ्यांना सांगता आलं पाहिजे. इतकं ते कन्सेप्च्युअली ते सगळं पुस्तक त्याच्या डोक्यात बसलं, म्हणजे पाठांतराबरोबर कन्सेप्ट कितपत त्याला क्लिअर झाल्यात इतक्या पद्धतीनं त्याच्याकडनं करून घेणं अपेक्षित होतं. नंतर अवधान परीक्षा की 8 विषयातले 8 तज्ज्ञ बसले, तो विद्यार्थी तो उभा आहे आणि त्या पद्धतीनं त्याला ते विषय त्याच्या विषयातला प्रश्न संपला की त्यानं उत्तर द्यायचंय. लगेच दुसऱ्या फॅकल्टीतला प्रश्न विचारेल त्यानं त्याला उत्तर द्यायचंय. असं करत करत अष्टावधानी शतावधानी म्हणजे शत अवधान आहे त्या विद्यार्थ्याकडे, अष्ट अवधान त्या विद्यार्थ्याकडे आहे, इतके विषय तो ऍड्रेस करू शकतो. ह्या पद्धतीनं विद्यार्थी घडवणे हे आपल्या शिक्षण पद्धतीला अभिप्रेत होतं. तसं शिक्षण आपल्या देशात दिलं जात आहे. म्हणजे मी आता आहे म्हणणं थोडं धाडसाचं वाटेल, पण आज सुद्धा भारतात म्हणजे भारतीय शिक्षण मंडळानं शोध घ्यायला ज्यावेळेला सुरुवात केली की गुरुकुल पद्धती परत आणल्याशिवाय शिक्षकांना सर्वोच्च दर्जा, गुरुला सर्वोच्च स्थान मिळाल्याशिवाय शिक्षणाचा दर्जा सुधारू शकणार नाही. मग ही गुरुकुल पद्धती आता असे मध्ये हजारो वर्षांचा काळ गेलाय, आता शोध घ्यायचा कसा? तर असं लक्षात आलं की आज सुद्धा भारतात इंटेरियर लेवलला 10,000च्या पेक्षा जास्त गुरुकुलात चालू आहेत, जिथे ह्या सगळ्या प्रोसेसेस अजून सुद्धा परंपरेनं केल्या जात आहेत. नंतर एकदा थॉट असा आला की आता म्हणजे बोलायच्या वेळेस सांगतो की हे झालं शिक्षणाविषयी. आपल्याकडच्या कला संपत चालल्यात, म्हणजे आता धनुष्य बाण चालवायचा पूर्वीच्या काळात ती कला होती, आता आउटडेटेड झालं, ते आयुधच आउटडेटेड झालं, पण ती कला म्हणून आपण जोपासू शकतो का? तर असं लक्षात आलं की काशीला फक्त सिजी घाट ते मणिकर्णिका घाट या 10-12 किलोमीटरच्या परिसरात जवळजवळ 150+ धनुर्विद्या शिकवणारे गुरुकुल आहेत आता. याचा अर्थ कुणीतरी आपली संस्कृती संगोपन करून ठेवलेली आहे, त्यातनं बाहेर पडणारे विद्यार्थी त्या दर्जाचे येत आहेत. दुर्दैव असं येत आहे की त्या विद्यार्थ्यांना आपली व्यवस्था मान्यता देत नाही की तू ग्रॅज्युएट नाहीस, तुझ्याकडे ही डिग्री नाही, तुझी इक्विव्हॅलन्स इथं नाही, म्हणजे विद्यापीठाच्या भाषेत सांगायचं. हे करत आपल्याला जायचंय. आणि हा सगळा जेव्हा भाग आहे म्हणजे आता अगदी जुन्या काळाचं जरी आपण बघितलं तर या सगळ्या प्रोसेसमध्ये आज आपल्याकडे जे चित्र उभं केलं जातंय की भारतात महिलांवरती अनंत अन्याय झाले, फार मोठं महिलांना दुय्यम स्थान दिलं गेले. मला असं वाटतं की प्रोपोगंडा हा पाठोळसपणे बघितलंच पाहिजे प्रत्येक गोष्टीकडे, मी नाकारत नाही, पण आपल्याला असं दिसतं की अशा काही गोष्टी सापडतात, असे काही ठळक दाखलेत
की ह्या जसे आपण ह्यांना सगळ्यांना त्या काळात आपण आता शिक्षक म्हणतोय, ह्याच्या आधी गुरु म्हणत होते, त्याच्या आधी ऋषी म्हणत असतील. हे जसे पुरुष हे जे ऋषी म्हणून जसं परफॉर्म करत होते त्याच पद्धतीनं महिला ऋषी हे सुद्धा आपल्याला आपल्या इतिहासात दाखले सापडतात. महाभारतात जे काही आश्रमांची नावं दिली त्यात काही महिला ऋषींची सुद्धा नावं दिली त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. याचा अर्थ साधत म्हणजे आता बोलायच्या वगैरे की आदिशंकराचार्य आणि मंडन मिश्र यांचा जो काही सिद्धांताविषयी जो काही वाद झालेला आहे त्याच्याविषयीच जर कोणाला जज म्हणून कोणाला बसवलं होतं तर ते उभय भारती म्हणून महिलेला बसवलेलं आहे. म्हणजे दोन लोक वादविवाद घालतायत शास्त्रावर, त्याचं जज बसली आहे महिला, ती कोण आहे? ती मंडन मिश्र ज्याच्याशी वाद चाललाय त्याची पत्नी आहे. याचा अर्थ ती सुद्धा शास्त्रात तितकीच परफेक्ट आहे. आणि दुसरी गोष्ट त्यात असं झालं की शंकराचार्य जिंकलेत आणि मंडन मिश्र हरले. म्हणजे पत्नी परत माझा नवरा हरलाय तो माणूस ज्ञानी हे सर्टिफिकेट देऊन त्याला पास, म्हणजे ही स्पोर्ट्समॅनशिप हे चांगल्या पद्धतीचं वातावरण हे आपल्याला परत एकदा त्या उंचीवर आपली बुद्धिमत्ता आपला परफॉर्मन्स घेऊन जाणं हे खऱ्या अर्थानं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अपेक्षित आहे. मग आपण असं म्हणतो की हे सगळं एका दिवसात संपलंय का? तर एका दिवसात संपायचा प्रश्न आलेला नाही. असं झालंय की मधली ही जे काही 1000-1200-1500 वर्षाचा कालखंड आहे हा भारतानं अतिशय संघर्षात्मक काळात काढलेला आहे. वेगवेगळे आक्रमण, वेगवेगळे परदेशी लोकांचं हितलं राहिलेलं प्रभाव, त्यानंतर त्यांच्यामुळं इथल्या संस्कृतीत झालेले फेरबदल, त्यांच्यानुसार आपल्याला करावे लागलेले आपल्या जीवन पद्धतीतल्या आवश्यक ते बदल, हे सगळं लक्षात घेऊन हे सगळे बदल होत गेले. हे कुठपर्यंत चालू होतं तर प्रामुख्यानं जोपर्यंत इंग्रजांचं भारतावर वर्चस्व प्रस्थापित झालं नाही तिथपर्यंत हे सगळं आपला हा शिक्षणातला गोडवा टिकून होता असं म्हणायला हरकत नाही. आता परत ह्याचंही असंच आहे, हे दाखले आपल्याला बघायला पाहिजेत. ज्या वेळेला आज आपण म्हणतो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपण बदललं पाहिजे, त्यात शिक्षकांना तुम्ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातलं पान क्रमांक 4 काढून बघा, त्यात वाक्य क्लिअर करायचं की शिक्षक हा शिक्षण क्षेत्राच्या केंद्रस्थानी असला पाहिजे. त्यातलं मॅन्डेटरी येते ते न ठरवलं. शेवटी असं एक लक्षात घ्या की केंद्रात बसलेला केंद्रीय मंत्री असेल, राज्यात बसलेला राज्यमंत्री असेल, त्यांच्याविषयी मान ठेवून मी सांगतो, शिंदे सरांच्या वर्गातल्या ह्या 32चा रोल नंबर त्या मुलाची गणितातली बेरजेतली अडचण काय हे त्यांना विचारायला तिथं कळू शकत नाही, ही शिंदे सरांनाच कळणार, हे पक्क आहे. मग त्या मुलाला ते गणित शिकवायसाठी काय केलं पाहिजे? त्यांनी जर सांगितलं असेल 2 + 2 = 4 हे त्याला शिकवा, आणि जर शिंदे सरांना वाटले की 2 खडे आणले 2 फुलं आणली हे 2 हे 4 ह्याला असं म्हणतात, तर ते शिंदे सरांना ऑटोनॉमी पाहिजे. पण त्याला परीक्षेत कसं दाखवायचं त्या मुलानं? त्याला तो स्कोप नाही. मग हे सगळं करत असताना आपल्याला परत एकदा या सगळ्या शिक्षण पद्धतीमध्ये तो ऑटोनॉमी द्यायचं काम हे शैक्षणिक धोरण करते. आणि हे सगळं आपल्याकडे चालू होतं ज्या वेळेला आपल्याकडं इंग्रजांच्या ह्या सगळ्या आधिपत्याखाली जेव्हा देश जायला सुरुवात झाली त्यावेळेला ह्या सगळ्याचा नाश व्हायचा जे वर्ष जर कुठलं असं मला वाटतं, माझ्या काही मर्यादा मी एक फ्रँकली एक डिस्क्लेमर देतो, मी जे काय नावांची तुम्हाला पुस्तकांची ग्रंथांची किंवा जे काही रेफरन्स देतो मी सगळ्यातला काही अधिकारी नाही, पण मी जे वाचनात आले माझ्या ज्या नोंदी आहेत माझ्या एकूण त्यातलं जे आखल आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगतो की 1813ला जो सगळा भूधारण कायदा जो इंग्रजांनी पास केला त्यात असं केलं की ज्याच्या नावावर जेवढी जमीन होती तेवढी त्याला ठेवली, बाकीची राहिली सगळी जमीन ही इंग्रजांनी शासन स्वतः सरकार जमा करून घेतली. त्यातलं प्रामुख्याने असं झालं की देवळांच्या सगळ्या जमिनी गेल्या, सगळ्या जे अतिरिक्त ज्या सगळ्या जागा होत्या सगळ्या गेल्या. कारण जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तक्षशिला, नालंदा ह्या सर्वोच्च विद्यापीठं होती. आपल्याला काय वाटतं त्याला कुठनं रेव्हेन्यू जनरेट होत असेल? कारण त्यावेळेला असं कुठं आढळत नाहीये कुठल्याही नोंदीत की फी मिळाली नाही म्हणून विद्यार्थ्याला त्या विद्यापीठात काढले. त्याही विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत होत्या. गरीब विद्यार्थी असेल तर शिक्षण झाल्यावर त्याला फी देण्याची संधी होती. तर त्या काळात सम्राट अशोकाच्या काळात 24 गावांचा रेव्हेन्यू हा त्या विद्यापीठाला दान म्हणून जोडून दिला गेला होता. आता अनुदान येते, अनुदान आली की बांधिलकी आली, निस्पृहपणे दान मिळालं तर तिथं फक्त शिक्षण पुरू शकतं. तर अशा पद्धतीनं स्वयंपूर्ण करणं हे त्यातलं प्रामुख्यानं होतं. मग ज्या वेळेला ह्या कायद्यातनं जेव्हा जमिनी सगळ्या शासनाकडे जमा झाल्या त्यांचे फायनान्शियल रिसोर्सेस आर्थिक स्रोत सगळे आकसले. हे आकसल्यामुळं इथं सगळा जो देशात त्या काळी दंगा सुरू झाला की आम्हाला आमच्या शिक्षणासाठी तुम्ही अनुदान चालू करा. त्यावेळेला तिने असं सांगितलं की हा जो इथे झाला तर भारतात अनरेस्ट होईल, तर तुम्ही एकदा अभ्यास तरी करा की भारतातल्या एकूण शिक्षणाची परिस्थिती काय आहे, किती टक्के इथं शिक्षण आहे, किती शाळा आहेत. त्यांना असं वाटलं की काहीतरी एक हाताच्या बोटावर मोजण्याची ती परिस्थिती असेल. म्हणून 1819 ते 1823 हा
मेकॅलेचा जो मामेभाऊ आहे ट्रॅव्हल आणि त्यांनी एक सर्वे केलाय भारताचा, तो आज सुद्धा आर्काइव्ह मध्ये द एज्युकेशनल सर्वे ऑफ इंडिया म्हणून आपल्याला उपलब्ध तुम्ही डॉक्युमेंट्स काढून बघू शकता. त्यात त्यांनी काय केले, टोटल भारताचे 4 प्रोव्हिन्सेस होते त्यावेळेला. एक मुंबई प्रोव्हिन्स, दुसरा मद्रास प्रोव्हिन्स म्हणजे साऊथला सगळा असलेला, पंजाब प्रोव्हिन्स म्हणजे पंजाब आत्ताचा जुना आपला म्हणजे आताचा पाकिस्तान, आताच्या अफगाणिस्तान पर्यंत हा तिकडचा प्रोव्हिन्स, मुंबई प्रोव्हिन्स हा मुंबई आणि सगळा नॉर्थ इकडं बिहार, उत्तर प्रदेश आत्ताचा असा, कलकत्ता हा तिथपासून ते मध्य प्रदेश पर्यंत, आणि मद्रास प्रोव्हिन्स म्हणजे खालचा दक्षिण भारत, असे 4 प्रोव्हिन्सेस त्यावेळेला त्यांनी त्यांच्या सोयीसाठी पाडले होते. या 4 प्रोव्हिन्सेसचे 4 ज्यांनी सर्वे केले ते 4 सर्वेची नावं सुद्धा त्या डॉक्युमेंट्स मध्ये उपलब्ध आहेत. ते असं सांगतात की मुंबई प्रोव्हिन्सीत लिटरसी रेट किती होता, तर मुंबई प्रोव्हिन्सचा लिटरसी रेट आहे 98%, 98% लोक ही सुशिक्षित होती. मद्रास प्रोव्हिन्सीचा लिटरसी रेट किती आहे, तर मद्रास प्रोव्हिन्सीत 100% लोक ही लिटरेट होती. म्हणजे आपण असं वर्गावर नाही, गावागावात जाऊन पाड्यावर जाऊन अशी जाऊन ती लोक सुशिक्षित आहेत तिथली. पंजाब प्रोव्हिन्सीत 93% आहे, कमी म्हणजे तो 93 म्हणजे कसं की तिकडचा जो पूर्ण अफगाणिस्तानचा भाग आहे तो कायम अस्थिर राहिलेला भाग आहे, तेव्हा 93% तो भाग सुशिक्षित होता तरी सुद्धा. आणि कलकत्ता प्रोव्हिन्सी 98% लिटरेट होते. याचा अर्थ त्या काळात आपल्याकडं चांगल्या पद्धतीचं उच्च दर्जाचं शिक्षण देण्याची व्यवस्था भारत देशाकडे होती. आता त्यांनी असं केलं की ह्या सगळ्यांना जर द्यायचं झालं तर शाळांना ह्या गुरुकुलांना आपण अनुदान देऊ, तर फक्त बिहारमध्ये 1 लाखपेक्षा जास्त गुरुकुलं निघाली. मग ह्यांना सगळ्यांना अनुदान देणं आणि झेपणं हे त्यांना त्या ठिकाणी शक्य होणार नव्हतं. मग ह्यांनी काय सुरू केलं की ह्या पद्धतीची गुरुकुलच करून चालणार आमच्या पद्धतीच्या शाळा, आणि त्यावेळेच्या गुरुकुलांकडे तुम्ही तो सगळ्या एज्युकेशनल सर्वे ऑफ इंडिया हा रिपोर्ट काढून बघा. त्यावेळेला असं दिसतं की त्या गुरुकुलामध्ये शिक्षण घेणाऱ्यांपैकी 70% मुलं ही आत्ताच्या प्रचलित भाषेत सांगतो ही SC, ST आणि OBC होती 70%, आणि बाकी ओपन मधली आत्ताच्या ही 30% मुलं होती. शिकवणाऱ्या शिक्षकांच्या 7% पासून ते 27% पर्यंतचे शिक्षक हे SC, ST आणि OBC कॅटेगरीतले होते. आपण ते रिपोर्ट काढू, आपण सगळे शिक्षक आहोत, म्हणजे कोणी कोणाला काय सांगते त्या विषयात जायचं आपण कारण नाही. आणि त्यावेळेला हे आता जे आपल्याला सांगितलं ते छूत अच्युतन हा सगळा विषय एक कालखंड तो आला असेल, पण त्यावेळेचे विद्यार्थी ज्ञानार्जन करत असताना हे भाव विद्यार्थ्यांच्यात राहणार नाही, ही काळजी, ही मृदुता आपल्या देशाने त्या काळात टिकवलेली आहे. आणि हे ज्यावेळेला अनुदान आपल्या उरावर बसेल आणि हे आपल्याला झेपणार नाही असं लक्षात आल्यावर ही जी जातवार परत इंग्रजांच्या काळात झालेली आहे, कारण जातवार ही आपल्या याच्या आधी कामावरनं जात होती, जात ही आपली ओळख नव्हती, काम काय करतोय त्याच्यावरनं जाता येईल, त्याच्यानुसार शिक्षण कुठे घ्यायचं हे त्यांनी ठरवलं. नंतरची विषमता ही अधिक प्रमाणात गडद होत गेली. त्या वेळेला सुद्धा म्हणून नंतर ज्या वेळेला आपला देश स्वतंत्र व्हायची वेळ आली त्यावेळेला जर का बघितलं तर 1823ला ज्या वेळेला सर्वे केला गेला त्यावेळेचा ऍव्हरेज देशाची लिटरसी ही 96% होती, आणि ज्या वेळेला इंग्रज भारत सोडून गेले त्यावेळेचा लिटरसी रेट हा 12% राहिला होता. म्हणजे 96%वरनं 150 वर्षात आपण 12%वर आलो. ह्याचं प्रामुख्यानं कारण असं की ज्या वेळेला आपल्या गाव स्तरावरती शिक्षण दिलं जात होतं त्यावेळेला त्यांच्या त्या वेळेचे सगळे स्थानिक कला कौशल्य, त्या गावाच्या गरजा काय, त्याला काय ज्ञान दिलं पाहिजे, गणित आणि शास्त्र, ह्या 2 गोष्टी प्रामुख्याने शिकवल्या जातात. डोक्यावर ऊन बघितले की माणूस सांगायचं 1:30 वाजला असेल. आता आपण मुलाला विचारा त्याला घड्याळ बघायला लागेल. ह्या त्या पिढीकडे ते कला होत्या हे सगळं. किंवा एखादा पक्षी ओरडला तर वयस्कर गावातला माणूस सांगेल बहुतेक पाऊस पडेल 2 दिवसात. हे जे त्या गाव आपले स्थानिक जे काही त्यातले ठोकताळे होते, त्यातलं जे ज्ञान होतं, हे सगळा विषय बेकार आहे, बकवास आहे असं म्हणून तो सगळ्या शिक्षण पद्धतीतनं काढून टाकला गेला. आणि ज्याला इंग्लिश येतंय तो लिटरेट असं जर म्हणायला सुरुवात केलं तर त्याला लिटरेट म्हणता येणार. कारण मग जर का 23 साली आपली लिटरसी रेट किंवा आपला साक्षरता दर हा 96% होता, इंग्रज जाताना 12%, आज सुद्धा आपण 78%लाच आहोत, आपण 96% गाठू शकलेलो नाही. परत 75-76 वर्षात जर का आपण हे सगळं करतोय, एवढे काही कोटीत हे सगळे विषय खर्च चाललेत, एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च चाललाय, तर आउटकम काय येत नाही का? आपला विद्यार्थी त्या पद्धतीने तिथं पोहोचत नाही का? सरसकट सगळे विद्यार्थी एका स्तरापर्यंत आपण पोहोचवू शकत नाही आहोत.
ह्याचं कारण असं आहे की ती जी मेकेलेनं एक एज्युकेशन ऍक्ट बनवला होता 1835 ला, तो अंमलात आला, तो आज अखेर चालू आहे अप्रत्यक्षरित्या. कारण नेहरूजी देश पंतप्रधान झाले, त्यांनी एक शैक्षणिक धोरण आलं, पण त्यातला तोच भाग पुढे तसाच बऱ्यापैकी कॅरी. त्यानंतर इंदिराजींनी एक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणलं, ती नीती होती ऍक्च्युली. त्यानंतर काही आयोग नेमले गेले, कोठारी आयोगासारखे. तुम्ही सगळे शिक्षण तज्ञ, त्या विषयात माझ्यापेक्षा तुमचा अधिकार जास्त आहे, तुम्ही अधिक त्या विषयातले बारकावे सांगू शकाल. 92 ला राजीवजी गांधी यांच्या काळात काही अमेंडमेंट झाल्या की ज्यात मुलींचं शिक्षण असेल, अशा पद्धतीचं तो सर्व शिक्षा अभियान सारखं असेल. 2009 ला एक कायदा अधिनियम आला, कायदा सुद्धा नाही अधिनियम आला, आणि त्यावेळेला शिक्षणात हे बारकावे होत गेले. आता प्रश्न असा आहे की 1835 ते 2020 ला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपल्याकडे आलेले. आता आपल्या पुढे चॅलेंज आहे जे आपण शिक्षक म्हणून घ्यायचंय की आता आपला या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात रोल काय असणार. मुळात मुद्दा असा आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अभिप्रेत हेच आहे की परत आपली ती सगळी गौरवशाली परंपरा आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांच्यात आणायची. मला एक सांगा की आज आपण जर का वडाच्या झाडाचं बी बघितलं तर त्याची क्षमता किती आहे. जर ते व्यवस्थितपणे रुजलं तर अख्खं वडाचं झाड निर्माण करायची क्षमता त्या बी मध्ये. तसं एक जन्माला आलेल्या मुलामध्ये अख्खी ती परंपरा त्याच्या डीएनए मध्ये आहेच आपल्याला. आणि ते बियॉन्ड एनी कास्ट, रेस, रिलिजन ह्याच्या पलीकडे जाऊ नये. ते असं काही नाही की ह्या विशिष्ट ह्याचा आहे. जे मूल जन्माला येते ते युनिक आहे. प्रश्न एवढाच आहे की त्याचं संगोपन कसं होतंय, त्याला कशा पद्धतीचं नर्चरिंग मिळतंय, त्याला काय अभ्यासक्रम आपण देतोय, कशा पद्धतीने त्याला घडवून घेतोय. आणि आज आपल्याला असं वाटतंय, म्हणजे मी परत एकदा सर्व शिक्षक वर्गांची माफी घेऊन सांगतो, मला कोणाला दुखवायचं म्हणून नाही, की आपण आपलं सांगितलं जातंय की तुम्ही मुलांना शिकवा, बरोबर आहे ना. इतिहास शिकवा, गणित शिकवा, मराठी शिकवा. याचा अर्थ आज शिक्षणाचा भाव असा आहे की मुलांना तुम्ही शिकवा. हे शिकवा कधी आहे की ज्या वेळेला त्यांना एक काम करणाऱ्या क्लार्कची पिढी निर्माण करायची, त्यावेळेला शिकवा असेल. तुला काय पाहिजे ते शिक, हे ज्या वेळेला येईल त्यावेळेला ते मूल फुलेल. कारण मेकेलेने त्याच्या पत्रव्यवहारातच क्लिअर कट लिहिलंय की आपल्याला अशी पिढी बनवायची आहे की जे आपण ज्यांच्यावर राज्य करतो त्यांच्यातून आपल्यात संधान ठेवेल आणि ते दिसायला फक्त भारतीय असतील पण विचाराने ते इंग्रज असतील, अशा पद्धतीची पिढी घडवायची. तर आपल्याला पण भारतीय पिढी घडवण्याकडे ते सगळं आणायचंय. आणि त्याला माध्यम ही आता अडचण असू शकत नाही, कारण त्यांनी सांगितलंय नवीन धोरण प्राथमिक शाळेतलं इंग्रजी माध्यमाचं शिक्षण हे मातृभाषेतच द्यायचंय. आता आपल्या लोकांपुढे चॅलेंज येते की माझी स्वतःची साताऱ्यात इंग्लिश मिडियम स्कूल आहे, 800 विद्यार्थी आहेत, तिथं कसं न्यायचं हे अभ्यास पूर्ण करता येतं आपल्या सगळ्यांना.